यानंतर एक मोठी बातमी आहे। धबधब्यावर अडकलेल्या मुलांचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय। नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर जाणं महागात पडलंय। रेस्क्यू करतानाची धडकी भरवणारी दृश्य आता आपण पाहणार आहोत। तब्बल 15 ते 20 पर्यटक या ठिकाणी अडकलेले होते। रविवारी नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावरती अचानक पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती आणि याच धबधब्यावरती तब्बल 15 ते 20 पर्यटक अडकले होते। स्थानिक तरुणांच्या मदतीने या पर्यटकांना आता अखेर रेस्क्यू करत काढण्यात आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतोय पाण्याचा जो फोर्स आहे तो किती किती वेगवान फोर्स आहे आणि त्याच पाण्यामध्ये हे सगळे पर्यटक अडकले होते। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण कोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, सध्या हा सगळा जो पर्यटन स्थळावरती पर्यटकांची जी गर्दी होतीये त्याच्या संदर्भामध्ये आता या गर्दीला नियंत्रण ठेवण्यासाठी आता प्रशासनाकडून कशा पद्धतीने पावले उचलली जात आहेत? अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल, कारण गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस नाशिकमध्ये चालू आहे। त्र्यंबक परिसरातील दुगारवाडी धबधबा आहे। या परिसरामध्ये या धबधब्यामध्ये आनंद घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात। काल रविवार असल्याने खूप मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते या धबधब्यावरशी गेले होते, पण अचानक या धबधब्याचा जो फ्लो आहे, नदीचा जो पाणी आहे तो वाढल्याने काही पर्यटक जे आहे ते धबधब्याच्या पलीकडे अडकलेले होते। त्यांना म्हणजे रस्त्याच्या बाजूला येता येत नव्हतं, त्यामुळे ही संपूर्णपणे तिथले स्थानिक लोकांनी रेस्क्यू ऑपरेशन करून या सगळ्या पर्यटकांना बाहेर काढलेलं आहे। जवळपास 10 ते 12 लोक हे पर्यटक जे आहेत ते या धबधब्याजवळ अडकलेले होते। या सगळ्या लोकांना तिथल्या स्थानिक आणि काही वन विभागाच्या लोकांनी बाहेर काढल्याची माहिती मिळत आहे। आता हे सगळं रेस्क्यूचा जो आहे एक थरारक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या लोकांना तिथल्या स्थानिक लोकांनी एका दोरीच्या आणि लाकडाच्या मदतीने बाहेर काढतानाचे दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। मागच्या 2-3 दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस नाशिक आणि परिसरामध्ये होतोय, त्यामुळे धबधबे जे आहे ते ओसंडून वाहत आहेत आणि हे सुद्धा दुगारवाडी धबधबा एक अत्यंत प्रसिद्ध धबधबा नाशिकमधला आहे। इथे हे सगळे पर्यटक गेलेले होते, पण अचानक धबधब्याचा फ्लो वाढल्याने हे सगळेजण ते अडकलेले होते, पण स्थानिकांनी रेस्क्यू करत या सगळ्या लोकांना अतिशय सुखरूपपणे बाहेर काढल्याचं बघायला मिळालं। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतो की कशा पद्धतीने या पर्यटकांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे। स्थानिक तरुणांच्या मदतीने या पर्यटकांचे आता अखेर प्राण वाचलेले आहेत। त्यामुळे आपण पाहतोय की ही काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत। जर हे स्थानिक तरुण जर तिथे वेळीच जर पोहोचले नसते तर या तरुणांचा जीव सुद्धा गेला असता।